नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की घरगुती चिप्स कसे बनवायचे. बऱ्याचशा बायांना उपास असतो आणि उपासासाठी चिप्सची अत्यंत आवश्यकता असते. आपण घरगुती चिप्स कसे बनवायचे ते आईकडून जाणून घेऊयात. आईला तर बोलता येणार नाही व्यवस्थित, तर मीच तुम्हाला समजून सांगेल. सर्वात अगोदर बटाटे जे आहेत ते स्वच्छ पाण्याने अत्यंत सुंदर पद्धतीने धुवून घ्यायचे. कारण उपास आहे, उपासामध्ये काही झोल झाल चालत नाही, त्याच्यामुळं व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर बघा आई कशी ते बटाट्याचे साल्टे काढते वरचे, कारण काही घाणगुण असेल ते साल्ट्याप्रमाणे साल्टाच्या सहाय्याने ती निघून जाते. मला तर जमणार नाही ते, आपण कधी केलेलं नाही ते. तर व्यवस्थितपणे पूर्णपणे ते साल्ट काढून घ्यायचंय. तर स्वच्छपणे धुतल्याच्या नंतर असे ह्या पद्धतीने साल्टे काढायचे आपल्याला. बघा अशा पद्धतीने आपल्याला साल्टे काढायचे बटाट्याची, एकदम स्वच्छपणे, कुठे पण साल्ट नाही दिसलं पाहिजे. तर बघा हे काय म्हणते त्याला मम्मी, त्याला किसनी म्हणते, चिप्स काढायची किसनी. तर अशा पद्धतीचं एक सामान आणून घ्यायचं. 50-60 रुपयाला भेटेल हे तुम्हाला. तर बघा किती मस्त आणि छोटेसे एकदम पतले पतले चिप्स तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर आणि स्वच्छ, थोडा पण डाग नाहीये त्याच्यावरती. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीचे चिप्स तयार झाल्याच्या नंतर किराणा दुकानावर जायचं आणि थोडीशी तुरटी घेऊन यायची. आणि तुरटी घेऊन आल्याच्या नंतर आपल्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये हे बटाटे आणि तुरटी हे चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर पूर्ण एक रात्र त्याला भिजवून द्यायचं आणि घरामध्ये ठेवून द्यायचं. आपण जे हे बटाटे त्या तुरटीच्या पाण्यामध्ये जे भिजू घातले होते ते सगळं त्याला ते पाणी फेकून द्यायचं आणि बटाटे सेपरेटली साईडला काढून घ्यायचे. आणि एक मोठंसं पातेलं घ्यायचं. हे बटाटे थोडेसे आहेत, तुम्हाला शिकवण्यासाठी मी थोडेसे काढले. ते पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, चुलीवर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते चुलीवर ठेवायचं आणि बटाटे एकदम नॉर्मल उकळून घ्यायचे. आणि उकळून झाल्याच्या नंतर भगोन्यातून थोडं थोडं बाहेर काढायचं आणि बाजीवर ते असे आथरून घ्यायचे. तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप टाकतो बघा. तर अशा पद्धतीने ते आथरून घ्यायचे. बघा आई आणि माझ्या वहिनी आणि ते सगळे व्यवस्थितपणे ते आथरून टाकतायत. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने चिप्स तयार होतात आणि मी तुम्हाला याचा डेमो दाखवतो की 2-4 चिप्स तुम्हाला मी तळून दाखवतो की कसे होतात. अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला.